नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। अमित शाह आणि भाजपचा मी परत निश्चित करतो, महामानव बाबासाहेब आंबेडकर बद्दल ज्या अमित शहानी हे फॅशन आहे असा तो बोलतो आणि 7 जन्मी स्वर्गात गेल्यानंतर स्वर्ग भेटणार, बरी गेल्यानंतर स्वर्ग भेटणार अशी ती भूमिका जो मांडतो त्याचा मी निश्चित करतो। अमित शहाला माझं एवढंच सांगणं आहे की तू लवकरात लवकर स्वर्गात जा आणि तुला काय उपभोग भोगायच्या स्वर्गामध्ये भोग, तेव्हा तुला दिसेल। तर माझं असं म्हणणं आहे की अमित शहा आणि बीजेपीचे कारस्थान आहे आणि म्हणून दलितावरती होणारे अन्याय अत्याचार याच्या विरोधात आम्ही लढाई करत आहोत आणि बाबासाहेब आमचे श्वास आहेत, बाबासाहेब आमचे ध्येय आहेत, बाबासाहेब आमचा प्राण आहे। आणि मी जास्त ह्याच्याकरता बोलतोय की अमित शहानी ज्या पद्धतीने बाबासाहेबाबद्दल उद्गार काढले त्यांचा निषेध करायला पाहिजे। हजारोच्या संख्येने उद्या आम्ही रविवारच्या दिवशी 10 वाजता पेनासुला हॉटेलपासून रॅली काढून बाबासाहेब पुतळ्यापर्यंत जे चांदोली बाबासाहेब पुतळा तिथे आम्ही रॅली समाप्त करणार आहे। म्हणून मी सांगतो की अमित शहाला की बाबासाहेबाबद्दल उद्गार काढण्याबद्दल या बीजेपीचा आणि अमित शहाचा निषेध करायला पाहिजे। सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र यायला, आंबेडकर अन्वयाने एकत्र या असं माझं आव्हान आहे। उद्या आपल्याला एकत्र येऊन आपली शक्ती प्रदर्शन करायचं आहे। त्या कार्यक्रमाला सर्व लोकांनी येणं पाहिजे। सकल बहुजन संकल्पात ज्या आपण केलेले चांदोली मतदारसंघामधून आपण रॅली काढणार आहोत, त्या रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने हजर व्हा। मी जास्त काय आता बोलणार नाही आहे। अमित शहा गुखाऊ माणूस आहे, त्या माणसाला अद्दल घडवली पाहिजे। हे बीजेपीचं कारस्थान आहे। आपल्यावरती जो अन्याय करतात ते बीजेपीचे लोक अन्याय करायला लागलेत। आता जागोजागी झेंडे उकडायचं काम करायला लागलेत, कुठं पोस्टर फाडायचं काम करायला लागलेत। लखनौला पण तसंच केलेलं आहे। ज्या बाबासाहेबाबद्दल एवढा तिरस्कार आहे यांना, ते ह्यांनी आपला देश सोडून भारत सोडून जायला पाहिजे। बाबासाहेबांनी घटना लिहिलेली आहे, या घटनेचा उपयोग घेतलेला आहे। घटनामुळे सर्व देश एकत्र आहे। नालायका, तू बाबासाहेबाबद्दल जेवढं बोलशील तेवढं तुला खड्ड्यामध्ये घालण्याचं काम जय भीमचे लोक करतील असं माझं मत आहे। आणि अमित शहाला मला सांगणं आहे की माझ्या दलित समाजाच्या सर्व नेत्याला सांगणं आहे की अमित शहाच्या बाजूला, बीजेपीच्या बाजूला बसू नका। आणि आता पण बाबासाहेबाबद्दल उलटं बोलायला लागलेत। आपल्या नेत्या लोकांना उभा करून बाबासाहेबांचे विचार वेगळ्या पद्धतीने मांडायला लागलेत। म्हणून मी एवढंच सांगतो की उद्या रॅली आहे आपल्या, या रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने जय भीमच्या लोकांनी, आपल्या सर्व बांधवांनी, सर्व समाज, सर्व भारतीयाच्या सर्व समाजांनी लोकांनी, बाबासाहेब अन्वयाच्या सर्व लोकांनी, 12 पगडी जातीच्या लोकांनी ह्या रॅलीमध्ये सामील व्हा असंच माझी विनंती आहे। त्या रॅलीला आम्ही संबोधित करण्याकरता पण, आणि मी एवढंच सांगतो की सर्व दलित समाज चांदोलीच्या विभागातील सर्व वंचितचे लोक, दलित समाजाचे लोक, सर्व ज्या गटाचे लोक आहेत सर्व उद्या येणार आहेत। काही लोक सर्व आरपीआयचे पण लोक इथे येणार आहेत। आणि माझी विनंती आहे की सर्व लोकांनी आपल्या समाजाबद्दल एक आदर्श कसा निर्माण होईल, एक ताकद आपली कशी निर्माण होईल आणि या अमित शहाला काढण्याकरता आपली शक्ती प्रदर्शन कसं होईल हे दाखवण्याकरता उद्याच्या रॅलीमध्ये सर्व लोकांनी सामील व्हा। देशाचा नायनाट करण्यासाठी, बहुजनाच्या हितासाठी, देशाचा संविधान, लोकशाही वाचवण्यासाठी या आंदोलनात सहभागी होऊया आणि सरकार करत असलेल्या अन्यायाच्या विरोधात करूया, निषेध करूया। आपण प्रमुख उपस्थित म्हणून आरिफ नसीम खान भाई यांना या कार्यक्रमात बोलवण्यात आले, निषेध कार्यक्रमाला बोलवण्यात आलेला आहे। सकल बहुजन महासंघ चांदोली तालुक्याच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। सर्व जाती धर्माच्या लोकांनी इथे एकत्र येऊन त्याचा निषेध करायला पाहिजे। गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करण्याकरता, त्याचा राजीनामा मागण्याकरता सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन आपण बाबासाहेबांचा अन्याय, आपल्यात किती ताकद आहे ती दाखवण्याची ही वेळ आलेली आहे। या जातीवाद्यांना इथून हाकलून लावणं गरजेचं आहे। आपल्या देशामध्ये ज्या ज्या वेळा जातीवादी अन्याय करतात, आताच परवाची गोष्ट आहे, ज्या विभागामध्ये ज्या ज्या वेळा महाराष्ट्रामध्ये जातीवादीने केलेलं आहे, आपलं नागपूरला झालेलं आहे, काही नंतर अमरावतीमध्ये, आपलं याला कुठं परभणी इथे ज्या जातीवाद्यांनी जे जुडूस मातवला, पोलिसांनी लाठीचार्ज करून त्या एक आपल्या जय भीमच्या माणसाला मृत्यू झाला, त्या माणसाचा मृत्यू झालेला आहे, त्याचा निषेध करण्याकरता, हे पण आपल्याला निषेध करण्याकरता, आपला जातीवाद्यांना नायनाट करण्याकरता, निषेध करण्याकरता आपण तिथे एकत्र येऊया आणि त्या मुलाला पण न्याय देऊया।
तुम्हाला माहित असेल चांदिवलीमध्ये जयभीम नगर सुद्धा आपल्या सोबड्या पाडण्यात आल्या, त्याचा पण निषेध केला पाहिजे। इथल्या जातीवादी लोकांचा निषेध करून आपला एक झेंडा, निळा झेंडा फडकवला पाहिजे। नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा।